काकडीची कोशिंबीर करण्यासाठी मी येथे 2 काकड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. काकडीचा पुढचा व मागचा भाग चाकूने कट करून घेऊ. शिलनीच्या सहाय्याने काकडी शिलून घेऊ. आता ही काकडी स्टीलच्या खिसणीवरती खिसून घेऊ. अशा प्रकारे दोन्ही काकड्या मी खिसून घेतल्या आहेत. ही कोशिंबीर बनवण्यासाठी मी येथे 3 कवळ्या हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या आहेत. त्या चाकूने गोल बारीक कट करून घेऊ. कोशिंबीर करण्यासाठी आपल्याला 1 कप दही लागणार आहे. येथे मी घरी विरजण लावून तयार केलेले मडक्यातील थंडगार दही वापरले आहे. आता हे दही एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊ. व्हिस्करने फेटून घेऊ. 2 टीस्पून साखर, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. आता यामध्ये खिसून घेतलेली काकडी तसेच काकडीला सुटलेले पाणी देखील मी यामध्ये टाकून घेतले आहे. चमच्याने हलवून एकत्रित करून घेऊ. पाव कप शेंगदाण्याचा बारीक कूट यामध्ये टाकून घेऊ. या शेंगदाण्याच्या कुटामुळे कोशिंबीर व्यवस्थित मिळून येते व दाटसर देखील होते. मिक्स करून घेऊ. तडका पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली की गॅस बंद करून टाकायचा आहे. यामध्ये अर्धा टीस्पून जिरे टाकून हा तडका कोशिंबिरीवरती टाकून घ्यायचा आहे. एकदा चमच्याने हे सर्व मिश्रण हलवून घेऊ. येथे थंडगार अशी काकडीची कोशिंबीर बनवून तयार आहे. ही कोशिंबीर तुम्ही उपासाला साबुदाणे वडे, साबुदाण्याचे कटलेट यासोबत खाऊ शकता. इतर वेळेस ही कोशिंबीर तुम्ही चपाती सोबत देखील खाऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. अशाच पौष्टिक रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा.